आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळं गॅसची मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई झालेली आहे आणि त्यामुळं पारंपरिक जे व्यवसाय आहेत त्यांना चालना मिळताना दिसते। मी सध्या परभणी शहरातील बालाजीनगर या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी चुली मातीच्या चुली बनवल्या जातात आणि या चुलींना आता मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होताना दिसते। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चुलीची खरेदी करण्यासाठी लोक दाखल होतात। आपल्यासोबत व्यापारी आहेत प्रल्हाद बंबरुडेजी, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। कधीपासून हा व्यवसाय करता? हे लहानपणापासून आहे ना आमचं माठाचं त्याचं चुलीचं लहानपणापासून बनितो। समजा चुलीचं गॅस ते बंद झाल्यामुळं ते चुलीला 10 रुपये वाढून भेटायले। समजा पहिले 50ला जात होते, आता 60 रुपयाला चालली। लहानपणापासून सरपण ते महाग झाल्यानं चुलीचं रेट वाढावं लागायले ना। आता समजा चुली जास्त चालायले, समजा माठाच्यामुळं गॅस ते बंद झालं ना त्याच्यामुळं। याच्या पाठीमागचा खर्च सुद्धा वाढला असेल। खर्च ही मातीचं त्याचं समजा खर्च वाढलेत ना। माती महाग झाली, सरपण महाग झालं, समजा ते त्याच्यानं रेट वाढवावं लागायले ना आम्हाला। चुलीचा याच्यामध्ये आता बनवण्यामध्ये तुमच्या कारागिरीमध्ये वाढ झाली असेल। पूर्वी कसं होतं? हो, थोडी वाढ झाली ना चुलीची। आता गिऱ्हाईक यायले, थोडं पहिले कमी होतं, आता थोडं चालायले समजा गॅसच्यामुळं। थोडं चालू आहे आता। विचार जर केला तर जसं लाकडाचा कोळशाचा भाव वाढला, त्या तुलनेमध्ये हा व्यवसाय आता परवडतोय? चुलीची मागणी ज्या पद्धतीने वाढली, हो ना, परवडत आहे ना। आता चुलीचं गॅस बंद झाल्यामुळं थोडं पुरत आहे, 5-10 रुपयानं वाढलंय ना समजा। त्याच्यानं पुरत आहे आम्हाला थोडं। लोक खरेदी करताना काय भाव वगैरे करतात, बार्गेनिंग वगैरे करतात? कमी जास्त करतात ना। बरं, कोणी कमी जास्त तर मागतंय, गिऱ्हाईक सारखं नसतंय ना। थोडं रेट मध्ये कमी जास्त होत आहे समजा। बरं, तरी पण परवडतंय? हो, 50ला काही 60ला काही पुरत आहे ना। घरचेच करणार आहेत ना समजा, कारागीर घरचेच आहेत म्हणून पुरत आहे, बाहेरचे नाहीत ना। बरं, ठीक आहे। तर हे व्यापारी आहेत बंगरुडेजी आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ते मातीची भांडी बनवतात। मात्र चुलीला गेल्या काही वर्षापासून मागणी होत नव्हती, गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर होता। मात्र आता आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा या पारंपरिक व्यवसायाला चांगले दिवस आलेले आहेत। चुलीची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढल्याने त्यांना आता या व्यवसायामध्ये चांगलं उत्पन्न मिळतंय असं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर नाग, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।